गेल्याच आठवड्यात धुरंधर चित्रपट जो आहे तो रिलीज झाला. या धुरंधर सिनेमाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. सगळ्यात जास्त भाव खाऊन गेलाय तो अक्षय खन्ना. त्यानं साकारलेली ती भूमिका, अक्षय खन्नाच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे. त्यानं साकारलेली भूमिका नेमकी कोणाची याबद्दलही नेटकरी बोलतायत. अक्षयनं सिनेमात कराची अंडरवर्ल्डचा डॉन रहमान डकेत याची भूमिका साकारली. आता हा रहमान डकेत नेमका कोण होता याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. धुरंधर चित्रपटात अक्षय खन्नानं जी भूमिका साकारली त्या पात्राचं नाव आहे रहमान डकेत. तो खऱ्या आयुष्यात एक अत्यंत खतरनाक असा एक डॉन होता असं म्हटलं तरी चालेल. राजकारणी, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत त्याचे संबंध होते. त्यानं 13 वर्षांच्या वयात म्हणजे तो 13 वर्षाचा असतानाच गुन्हेगारीला सुरुवात केली आणि अनेक हत्या, खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तो सामील होता. 9 ऑगस्ट 2009 ला तो पोलिसांसोबत झालेल्या एका चकमकीत मारला गेला. पिक्चर मध्ये एक डायलॉग येतो, तो असा आहे की रहमान डकैत के हाथ से जो भी मृत्यू होती है वो बहुत खतरनाक होती है. म्हणजेच काय की हा मारायला अक्षरशः क्रूर एक व्यक्ती होता. रहमान डकैत, ज्याला सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणूनही ओळखलं जायचं. त्याचा जन्म हा 1976 मध्ये दाद मोहम्मद उर्फ दादल याच्या घरात झाला. त्याच्या वडिलांचे 4 भाऊ होते आणि हे सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होते. कराचीच्या लॅरी भागात गुन्हेगारीचं मोठं साम्राज्य होतं आणि रहमान त्या साम्राज्याचा एक महत्वाचा हळूहळू का होईना पण भाग बनला. रहमाननं 13 वर्षांच्या वयात गुन्हेगारी विश्वात एंट्री केली. 6 नोव्हेंबर 1989 रोजी त्यानं एका व्यक्तीला चाकू मारून जखमी केलं. 92 मध्ये अंमली पदार्थांच्या व्यवसायातून झालेल्या भांडणात त्यानं नदीम अमीन आणि नन्नू यांची गोळ्या घालून हत्या केली. ही त्याच्या हातानं झालेली पहिली हत्या होती. 1998 मध्ये रहमाननं सिंधचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते जाम सादिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेल्या सुलेमान बिरोहीची हत्या केली. नंतर तो हाजी लालू नावाचा अंडरवर्ल्ड डॉन रहमानसाठी एक संरक्षक म्हणून ठरला. त्याचा एक बॉस ठरला. बाबू डकेत हा लालूचा शत्रू होता आणि बाबूशी सामना करण्यासाठी लालूनं रहमानला संरक्षण दिलं. 18 फेब्रुवारी 1995 ला पोलिसांनी आरिफ आणि रहमानला घेरलं. चकमकीत आरिफ मारला गेला पण रहमान पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर काही महिन्यांनीच 18 मे 1995 ला रहमाननं स्वतःच्या आईची, जिचं नाव खादिजा बीबी असं होतं, तिचीच हत्या केली. त्याला संशय होता की त्याची आई पोलिसांची खबरी आहे. आपली जी विरोधी टोळी आहे त्याच्याशी तिची हातमिळवणी केल्याचा त्याला संशय आला आणि या संशयातून त्यानं आपल्या आईची हत्या केली. 1995 मध्ये रहमानला अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तो 2.5 वर्ष तुरुंगात राहिला. 10 जून 1997 ला कराची सेंट्रल जेलमधून तो फरार झाला आणि बलुचिस्तानच्या खूप भागात पोहोचला. फरजाना, शहनाज आणि सायरा बानू या रहमानच्या 3 बायकांची नावं. या 3 बायकांपासून त्याला 13 मुलं झाली होती. 2006 पर्यंत तो अनेक दुकानं, घरं, प्लॉट आणि शेत जमिनीचा मालक बनलाही होता. रहमाननं हुबमध्ये जुगाराचा अड्डा उघडला आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय चालवला. हाजी लालू आणि त्याच्या मुलांसोबत मिळून त्यानं अंमली पदार्थांचा व्यवसाय वाढवला. कालांतरानं रहमान आणि लालू यांच्यात संघर्ष सुरू झाला. मामा फैज मोहम्मद उर्फ फदूच्या अपहरण आणि हत्येनं लॅरी गँगवॉरची सुरुवात झाली. या गँगवॉरमध्ये हजारो लोक मारले गेले. गँगवॉर थांबवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आसिफ जरदारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र रहमाननं त्यांच्याशी मध्यस्थी करणारे अनवर भाईजान यांचीच हत्या केली. सन 2002 मध्ये रहमान लॅरीचा बेताज बादशाह बनला होता. तो कोणाला आमदार किंवा टाउन मॅनेजर बनवायचं हे ठरवत असे. म्हणजे तिथलं पॉलिटिकल जे आहे ते सुद्धा त्यानं आपल्या हातात घेतलं. स्वतःचा पक्षही काढला. रहमाननं शाळा आणि दवाखाने उघडले. रॉबिन हुडची एक प्रतिमा निर्माण केली. 18 जून 2006 ला चौधरी असलमच्या नेतृत्वाखालील लॅरी टास्क फोर्सनं क्वेटा जे आहे इथं रहमानच्या गुप्त अड्ड्यावर छापा टाकला. पकडलं जाण्यापूर्वी छतावरून उडी मारताना रहमानचा पाय मोडला. 2008 मध्ये पीपल्स पार्टीची सरकार आल्यानंतर रहमान आणि पीपल्स पार्टीमध्ये संघर्ष वाढला. सिंधचे तत्कालीन गृहमंत्री जुल्फिकार मिर्झा यांनी रहमान आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. रहमान आणि त्याचे 3 साथीदार एका गाडीतून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. ओळखपत्र मागितल्यावर रहमाननं बनावट ओळखपत्र दाखवलं. गाडी थांबवल्यावर रहमानचा सामना चौधरी असलमशी झाला. तो चौधरी असलम ज्याची भूमिका संजय दत्तनं निभावली. रहमाननं लाच देण्याचा प्रयत्न केला पण असलमनं नकार दिला. 10 ऑगस्ट 2009 रोजी कराची पोलिसांनी जाहीर केलं की रहमान डकेत आणि त्याचे 3 साथीदार पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. एकूण हे झाली रहमान डकेतची कहाणी. मात्र धुरंधर चित्रपटात अक्षय खन्नाची भूमिका, त्याचा डान्स, त्याची ते एक जे कुत्सित हास्य ज्याचं आपण जे म्हणतो ते लक्ष वेधक ठरलेलं आहे. नक्कीच तुम्हाला चित्रपट कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.